व्यवसाय प्रत्येकाला सुरू करावा असं वाटतं, उद्योजक प्रत्येकाला व्हायचं असतं. मात्र व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी, व्यवसाय कसा मोठा करायचा आणि आपला व्यवसाय हे लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा, या सगळ्या गोष्टींवरचं एक सोल्युशन आहे, ते म्हणजेच MEA. MEA नेमकं काय आहे? एक्सपो भरला जातोय पुण्यामध्ये, ते नेमकं काय आहे, या सगळ्या गोष्टींचा उलगडा करायचा. नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. पुणे या ठिकाणी 10 वर्षापूर्वी MEA ही संघटना सुरू झाली आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत विक्रमराव, या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष आहेत विक्रमराव गायकवाड. त्यांच्यासोबत चर्चा करायची आणि जाणून घ्यायचंय MEA म्हणजे काय. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. इतका छान एक प्लॅटफॉर्म तुम्ही उद्योजकांसाठी सुरू करून दिलेला आहे. काय विजन आहे, काय उद्देश आहे आणि सुरुवात कशी झाली आहे? साधारण आमची सुरुवात 2014 मध्ये झाली. 2014 मध्ये आम्ही 14 कोर मेंबर होतो. म्हणजे संग्राम देशमुख पण कोर मेंबर आहेत. तर आम्ही 14 लोकांनी ठरवलं की अशा प्लॅटफॉर्मची एक गरज आहे की ज्यामध्ये मराठा कम्युनिटीमध्ये एक बिझनेस एन्व्हायरमेंट डेव्हलप होईल आणि मराठा कम्युनिटीची ओळख हे बिझनेस कम्युनिटी म्हणून होईल. त्याचबरोबर एकमेकांमध्ये जो आपलं नेटवर्किंग आहे किंवा नॉलेज शेअरिंग आहे हे कसं कमी झालेलं आहे आणि त्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला सातत्याने भेटावं लागेल आणि वेगवेगळे नॉलेज शेअरिंगचे सेशन घ्यावे लागतील. आणि त्यामधनं आपण त्या लेवलपर्यंत का आपलं कनेक्ट गेला किंवा कम्फर्ट गेला समाजामध्ये की आपण एकमेकांसोबत आपली बॅलन्स शीट शेअर करायला लागलो आणि आपला फोकस आहे नेहमी बिझनेस राहील आणि बिझनेस चर्चा व्हावा, या उद्देशाने आम्ही ठरवलं की MEA सारख्या प्लॅटफॉर्मची गरज आहे. कारण मराठा समाजाचे चॅलेंजेस बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये वेगवेगळे आहेत. प्रत्येक समाजाचे चॅलेंजेस हे वेगवेगळे आहेत आणि या बिझनेस डेव्हलपमेंटमधनं नेशन बिल्डिंग व्हावी म्हणून आम्ही 14 लोकांनी MEAचे फॉर्मेशन केलं. सर्वप्रथम त्यामध्ये व्यंकटराव बिराजदार होते, ते आता त्या आजारामुळे वारले. ते पहिले आमचे अध्यक्ष होते. तेजराज पाटील आहेत, ज्यांनी ही कन्सेप्ट फॉर्मेशन आणली होती. त्यानंतर व्यंकट बिराजदार होते, जे पहिले अध्यक्ष झाले. त्यानंतर अंकुश आसबे अध्यक्ष होते. त्यानंतर अरुण निमन अध्यक्ष होते आणि आता मी सध्या गेले 6 महिने 8 महिन्यापासून हा काम बघतोय. असा हा आमचा MEAचा घोडदौड आहे. आता ही घोडदौड कुठपर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि कशा पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वगैरे कसं काम करण्याचं काय मानस? आता आम्ही 10-12 वर्ष MEA मध्ये काम करतोय. आम्ही 14 फाउंडर मेंबर होतो. आता साधारण 40 कोर मेंबर आहोत आणि 1200 पेक्षा जास्ती पुणे चॅप्टरमध्ये मेंबर आहेत. वुमन विंग वेगळी आहे, जिथे साधारण 200 महिला आहेत. 301 PCMC चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये 301 मेंबर आहेत. तर आम्ही ठरवलं की आमच्याकडे ॲप आहे, एक सक्सेसफुल मॉडेल आहे आणि खरंच समाजाला अशा प्लॅटफॉर्मची गरज आहे. तुम्ही जर का बघितलं असेल की वेगवेगळ्या समाजाचे लोक आता बिझनेस करण्यासाठी एकत्र येतात. त्यामुळे सर्व समाजाला कळलं आहे की बिझनेसमधनंच डेव्हलपमेंट होऊ शकते आणि बिझनेसमधनं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. आमच्यासारख्या पण काही संस्थांनंतर डेव्हलप झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आम्ही ठरवलं की आपण ही डिस्ट्रिक्ट वाईज वेगवेगळे चॅप्टर फॉर्मेशन करू शकतो. आणि जसं आम्ही एक ठरवलं की आपण एक इंटरनॅशनल लेवलचा MEA एक्सपो करू. तर एक्सपोच्या मार्गाने माध्यमातून आम्ही जेव्हा वेगळ्या डिस्ट्रिक्टच्या लोकांना भेटायला लागलो तेव्हा कळाले लोक स्फूर्तीने किंवा स्वइच्छेने म्हणाले की अशा चॅप्टरची आम्हाला गरज आहे. लोक असं म्हणायला लागले की समजा छत्रपती संभाजीनगर असेल किंवा नाशिक असेल, नाशिकमध्ये लोक म्हणाले की नाशिकमध्ये मराठा समाजाने उद्योगासाठी एकत्र यावं हे सांगण्यासाठी कुणाला तरी पुण्यातनं यावं लागतंय. यामध्येच आपण कुठेतरी कमी पडतोय. त्यामुळे आपण कुठेतरी अशा चॅप्टरची फॉर्मेशन केलं पाहिजे. त्यांनी लगेच चॅप्टर फॉर्मेशन केलं. त्यामुळे आता आमचे 9 ते 10 चॅप्टर फॉर्मेशन झालेले आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. सर, बोलता बोलता तुम्ही म्हणालात की वुमन विंग तुम्ही चालू केलेली आहे. मराठा महिला बाहेर येऊन व्यवसाय करतात, हेच ऐकणं फार मोठी गोष्ट आहे. कसं सांगाल, या विंगचं काम कसं सुरू आहे आणि कसं अपील कराल आणखी ज्या मराठा उद्योजक महिला असतील? आमचं जो MEAचा मेन मोटो आहे की MEA मध्ये बिझनेस एन्व्हायरमेंट डेव्हलप व्हायला पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे, तर तुम्ही जेव्हा रात्री डिनर टेबलवरती डिस्कशन करता तेव्हा इंटरेस्ट रेट काय असला पाहिजे, आपल्या बॅलन्स शीटचं टर्नओव्हर काय आहे आणि आपले टार्गेट्स काय आहेत, आपलं प्रॉफिटेबिलिटी काय आहे आणि बिझनेस नेमकं काय आहे, हा आपल्या फॅमिली मेंबरला पण माहिती पाहिजे. त्यामधनंच बिझनेस एन्व्हायरमेंट डिस्कशन चालू होतात. तर हे कुठेतरी घडताना दिसत नाही आणि आम्ही हळूहळू त्याबद्दल काम करतोय. तर वुमन विंगबद्दल जर का बघितलं तर आमच्याकडे वुमन विंगमधल्या महिला फक्त चेकवरती सह्या करणाऱ्या डायरेक्टर असणाऱ्या महिला नाहीत, त्या ॲक्च्युअलमध्ये बिझनेस करतात. त्यामध्ये अशा काही महिला आहेत की जे रिअल इस्टेटचे पण काम करतात. काही महिला आहेत जे बँक्वेट हॉल, बार अशी जे म्हणजे मेन ओरिएंटेड बिझनेस आहेत ते पण करतात. काही महिला ट्रेडिंगचे बिझनेस करतात, काही महिला सॉफ्टवेअरमध्ये काम करतात, काही महिला फॅब्रिकेशनमध्ये काम करतात, इंडस्ट्रियल फॅब्रिकेशन पण काम करणाऱ्या महिला आमच्याकडे आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या 200-250 ह्या महिला आहेत की त्या फक्त पुणे चॅप्टरमध्ये आहेत.
तसं एक चॅप्टरची एक सर्टन 500 मेंबरची लेवल फॉर्म झाली की आम्ही प्रत्येक चॅप्टरमध्ये तशी एक वुमन विंग वेगळी करणार आहोत आणि त्यामध्ये महिलांना त्यांचे वेगळे सेशन घेतात की वुमन एम्पॉवरमेंट काय, बजेटमध्ये महिलांसाठी काय तरतुदी आहेत. हा आमचा वुमन विंगचा आत्ताचा सेशन होता की बजेटमध्ये वुमन एंटरप्रेन्योरसाठी काय आहे. त्यामुळे महिला या खरंच चांगला बिझनेस करतात आणि आमच्यामध्ये मला आनंद आहे की 201 महिला आहेत जे चांगल्या उद्योजकाचं काम करतात. खऱ्या अर्थानं म्हणजे सरकार जरी लाडकी बहीण आणत असेल तरी मराठा उद्योजक त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी पुढे सरसावतात. आपल्यासोबत याच MEAचे कोर कमिटीचे मेंबर आहेत, जे फाउंडर मेंबर आहेत. मी संग्राम देशमुख सरांना विनंती करेल की तुम्ही देखील आमच्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी व्हावं. देशमुख सर, मी तुम्हाला हा प्रश्न करेल की सध्या नोकरी असेल, व्यवसाय असेल, नोकरी सगळ्यांनाच मिळू शकत नाहीये. स्पर्धा परीक्षा असेल किंवा कंत्राटी, बऱ्याच नोकऱ्या काही ठिकाणी कंत्राटी केलं जात आहे. तरुणांनी उद्योग व्यवसायात यावं याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे का? आणि जर तरुणांना उद्योग व्यवसायात यायचंय तर कशा पद्धतीने त्यांनी सुरुवात केली पाहिजे? नक्कीच आता सध्याची जर तुम्ही परिस्थिती बघितली की नोकऱ्या कमी आहेत, त्यातल्या त्यात जर आता तुम्ही IT वगैरे बघितलं तर बऱ्याच ठिकाणी ले ऑफ्स होत आहेत. म्हणजे नोकऱ्या लोकांना लवकर मिळत नाही, ज्यांना आहे त्यांना नोकरी सोडावी लागते. तर अशा वेळेस त्यातल्या त्यात मराठा समाजातील तरुणांनी नक्कीच उद्योग व्यवसायात यायला पाहिजे. आणि MEA मार्फत आमचा हाच प्रयत्न असतो की तुम्ही नोकरी व्यवसायात येत असाल तर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो, मेंटॉरिंग करतो. कारण का MEAमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमधले, वेगवेगळ्या फील्डमधले उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी हे MEAचे मेंबर आहेत. आणि जर कुणी मराठा युवक किंवा युवती हे जर एखादा व्यवसाय चालू करायचा त्यांची इच्छा असेल किंवा त्यांना याच्यात काही गायडन्सची गरज असेल तर MEAमधले हे सर्व मेंबर्स त्यांना खूप चांगल्या प्रकारे मेंटॉरिंग, गायडन्स देऊ शकतात. की जसं काही त्यांना भांडवल उभं करायची गरज असेल किंवा त्यांना कुणी चांगला CA पाहिजे असेल की त्यांना नवीन आजकाल युवक युवतींमध्ये हे देखील एक स्टार्टअप कल्चर आलेलं आहे. तर स्टार्टअपसाठी त्यांना पुढचं प्लॅनिंग करायचं असेल की त्यांना कोणी को-फाउंडर घ्यायचं आहे का किंवा त्यांना स्टार्टअपसाठी काही फंडिंग घ्यायचं आहे, तर त्याच्यातसुद्धा गायडन्स करायला आमच्याकडं खूप चांगले CA पण आहेत आणि स्वतः स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करणारे इन्व्हेस्टर्स पण आहेत. त्यामुळे MEA मध्ये छोटा व्यावसायिक असो किंवा कोणाला स्टार्टअपचा असो तर सर्वांना खूप चांगला हा प्लॅटफॉर्म आहे. आपण एक्सपो जो भरवणार आहेत त्याबद्दलची माहिती काय द्याल? कधी आहे, कुठे होणार आहे आणि कशा पद्धतीचं स्वरूप असेल त्याचं? येत्या 27 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी पुणे इथे ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंडवर आम्ही MEA मार्फत एक खूप मोठा आंतरराष्ट्रीय एक्सपो भरवत आहे. इथे जवळजवळ 500पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत. सेक्टर्स देखील आपण खूप डायव्हर्स म्हणजे खूप वेगवेगळ्या सेक्टरचे स्टॉल्स आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाल की ऑटोमोबाईल आहे, डिफेन्स आहे, रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी, लाईफस्टाईल, त्यानंतर रेस्टॉरंट्स, असे अनेक वेगवेगळ्या सेक्टर्सचे लोकांचे स्टॉल्स आहेत. त्यानंतर छोटे जे आहेत कोणी उद्योजक व्यावसायिक त्यासाठी सुद्धा आम्ही एक MEAच्या एका प्लॅटफॉर्म मार्फत छोटे स्टॉल्स देखील उपलब्ध करून देत आहोत. तर MEAचा आमचं असं आव्हान असेल की तुम्ही ह्या सर्वांनी ह्या एक्सपोला नक्की भेट द्यावी. तुम्ही कुठल्याही प्रकारचे व्यावसायिक असेल तुम्ही स्टॉल देखील घ्यावा. कारण तुम्ही स्टॉल घेतला तर तुमच्या कंपनीच्या ब्रँडिंगला, मार्केटिंगला याचा हातभार लागणार आहे. आणि जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोक इथं व्हिजिट करणार आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 1.5 ते 2 लाख लोक इथे व्हिजिट करणार आहेत. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरगच्च कार्यक्रम आहेत. कारण का एवढा मोठा एक्सपो असल्यामुळे तुम्हाला 4 ते 5 तास तिथे सगळे स्टॉल्स बघायला लागणार आहेत. आमचे चर्चासत्र आहेत, बिझनेसवरचे चर्चासत्र आहेत, सेमिनार्स आहेत आणि परत एक मोठं फूड कोर्ट देखील आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासहित येऊ शकतात. तुम्ही पूर्ण सगळे स्टॉल्स बघू शकतात. आणि संध्याकाळी एंटरटेनमेंटचे कार्यक्रम देखील आहेत. अजय अतुल यांचा कार्यक्रम आहे. त्यानंतर फोक आख्यांचा मोठा कार्यक्रम आहे. त्यामुळं MEA एक्सपो इंटरनॅशनल एक्सपोला नक्कीच भेट द्या. त्यात तुम्ही सहभागी व्हा असे आम्ही आवाहन करतो. नक्कीच मोठ्या पातळीवरती आपला व्यवसाय पोहोचवायचा असेल तर तुम्ही MEAच्या जो एक्सपो होणार आहे त्यामध्ये सहभागी झालंच पाहिजे. जाता जाता विक्रमजी मी तुमच्याकडे येईल. विक्रमजी, आपण सगळ्या गोष्टींवर डिस्कस केलेलं आहे, एक्सपो बद्दल देखील बोलणं झालंय. मात्र ज्यांना नव्यानं तुमच्यासोबत जोडलं जायचंय किंवा पुढचं विजन काय, एक डोळ्यासमोर विजन घेऊन काय आलेलं आहात आणि काय संदेश द्याल सगळं? जर का MEAचं विजन मला तर MEAचं विजन आता मी एक्सपो करतोय, इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो आहे.
MAचे आता 9 चॅप्टर ऑलरेडी ओपन झाले. तर जास्तीत जास्त चॅप्टर ओपन व्हावेत, मराठा कम्युनिटीमध्ये बिझनेस एन्व्हायरमेंट डेव्हलप व्हावे. आणि आज आपण जी सुरुवात करतोय ते साधारण पुढच्या 2 डेकेडमध्ये जरी आपण मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी ही आपण जर का उतरू शकलो आणि इतर कम्युनिटी लोक मराठा कम्युनिटी खरंच बिझनेस कम्युनिटी म्हणून बघायला लागले की जे आजही बघतात, पण आपण आपल्यामध्येच विश्वास कमी असल्यामुळे आपणच म्हणत नाही. आणि सर्व माझे मराठा बंधू जे आहेत ते बिझनेस माइंडेडने विचार करायला लागतील आणि अशी आपण इकोसिस्टम डेव्हलप करू शकू की जे एकमेकाला सोबत घेऊन टुगेदर वी ग्रो हा जो आपला कन्सेप्ट आहे यावरती काम करतील. असं MAचं आमचं विजन आहे की आपल्यामध्ये बिझनेस एन्व्हायरमेंट ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली पाहिजे. वेगवेगळे नवीन चॅप्टर फॉर्म होतील, साधारण प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज आमचं चॅप्टर फॉर्मेशन होईल. आणि त्याबद्दल एक इतर ज्या अशा ज्या संस्था आहेत, काही संस्था आहेत ज्या मराठा कम्युनिटीमध्ये बिझनेसवरती काम करत आहेत, त्यांना एकत्र घेऊन एक फेडरल बॉडी तयार करता येईल का, अशा पद्धतीचा पण आम्ही विचार करतोय. तर त्यामुळे समाजाचा फोकस हा बिझनेसवरती राहावा, हा आमचा MAचा मानस आहे. आपल्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर कशा पद्धतीने कनेक्ट होऊ शकतो ते एक आम्ही सांगा. वेगवेगळ्या ठिकाणी चॅप्टर फॉर्मेशन करतोय, त्या चॅप्टरला तुम्ही कनेक्ट होऊ शकता, हा पहिला पर्याय. किंवा जे मी तुम्हाला नंबर देईल, ज्यांना जे आता 9 चॅप्टर ऑलरेडी फॉर्म झालेले आहेत, ज्यांच्याजवळ जे चॅप्टरचे प्रतिनिधी असेल ते तिथे जॉईन करू शकतात. ओके. MA पुण्याला तुमचं नेहमीच स्वागत आहे, तुम्ही MA पुणे कधीही जॉईन करू शकता. त्याचबरोबर आमचं एक फोरम आहे जे आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म चालू केलं आहे, ते सर्वांसाठी ओपन आहे. ओके. त्यामध्ये आमच्याकडे अशी ते कंडिशन आहे की तुमचा बिझनेस असलाच पाहिजे, तुम्ही बिझनेसमॅन एंटरप्रेनर असलेच पाहिजे. फोरम हे ओपन चॅनल आहे जे फक्त बिझनेस डिस्कशनसाठी आहे. तर त्याला तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करू शकता. आमचे सर्व इव्हेंट जे आहेत ते फोरमवरती आम्ही लाईव्ह करतो. त्यामुळे फोरममध्ये तुम्ही ते सगळे इव्हेंट त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता, नॉलेज गेन करू शकता. त्यामध्ये कंटेंट आहे जो बिझनेस डेव्हलपमेंटसाठी आहे, तर ते पण तुम्ही करू शकता. नक्कीच. तुम्हाला उद्योग व्यवसाय करत असताना त्यातली जी काही रोडमॅप आहे तो पाहिजे असेल तर ME सोबत आजच जॉईन व्हा. अगदी हा व्यवसाय फक्त बडजंग जे धनदानगे आहेत, मोठी मंडळी आहेत त्यांच्यासाठीच नाहीये, तर तुम्ही अगदी फूड कार्ट चालवत असाल आणि तुमचा मॉल असेल तर या सगळ्यांसाठी ME काम करते. त्यामुळे एक्स्पोला भेट द्या, एक्स्पोला सहभागी व्हा आणि आपला व्यवसाय एका उंचीवरती घेऊन जा. तुर्तास मी इथेच थांबते. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.